कुंदन शिंदे आहे, तर मला लिहायला पेन नव्हता. माझा पेन पहिल्याच मिनिटात काढून घेतला. हा जो पेन असा काढला, हा आज जाणार नाही म्हटले. मी का रे, पेन आहे तो, जन्मताच मी पेन घेऊन आलोय तो. नाही नाही, ते टोक आहे ना, हत्यार आहे ते म्हटले. तुम्ही हल्ला करू शकता. त्यांनी समजून सांगितलं, पेननी तुम्ही सुद्धा तुमच्यावरती हल्ला करून आत्महत्या करू शकता. म्हणजे काही असतं जेल मॅन्युअलमध्ये, किंवा तुम्ही दुसऱ्यावर हल्ला करू शकता. तर पेन, कागद नाही, काही नाही. पण मला हे कागद उपलब्ध करून दिले कुंदननी. जमिनीवर बसून कसं लिहिणार तुम्ही मला सांगा. आपलं सवय नाही ना असं खाली बसून मांडी घालून. मग त्याला ती माझी धडपड बघितली त्यांनी. आणि तो जेलच्या स्टोअर रूममध्ये जाऊन त्यांनी सगळे पुठ्ठे गोळा केले, ते बॉक्स असतात ना, आणि एक असा पॅड तयार करून आणला लिहिण्यासाठी. त्याच्यामुळे माझं बरंचसं लिखाण त्याच्यावर बसून झालं. असे खूप प्रसंग असतात. आता स्वर्ग म्हणजे काय असतो, हे नरकातला स्वर्ग नाव कोणी दिलं माहिती आहे का? अविनाश भोसलेंनी दिलं. अच्छा. अविनाश भोसले होते आमच्याबरोबर. तर अवस्था तुरुंगातली एवढी वाईट असते. एक पाऊस जर पडला मोठा, तर तुमच्या बॅरॅकमध्ये गुडघ्याच्या वर पाणी तुंबतं. हो. मग त्या पाण्यामध्ये उंदीर तरंगतात. अरे बापरे. मेलेल्या मांजरी तरंगतात, घाण सगळी असते तिथे. एकदा मी असं जात होतो आणि बघतो पाऊस झाला आहे. मीच गुडघ्यावर पाण्यातून चालत होतो. घरचे लोक भेटायला आले होते. आता जाऊ की नको जाऊ, ते आले आहेत का माहीत नाहीत. एक वार असतो ठरलं, पण आम्ही असं गेलो. बरं, त्यातून चालणं म्हणजे लेप्टो बिप्टो सारखे आजार होतात त्याच्यामध्ये, इतकी घाण असते. तरी पण आता घरचे लोक आलेत म्हणून गेलो, तर बघतो तर हे जे 10 नंबरच्या यार्डमध्ये बिचारे हे लोकांमध्ये, यांच्या बॅरेकमध्ये जास्तच पाणी होतं. असं झालं होतं असं एकदम. आणि सगळे लोक त्या कठड्यावरती उभे आहेत. तर मग नंतर येताना मी असं म्हणालो, भोसले हे मला लिहायचं, हे सगळं लिहिणार मी, पुस्तक लिहिणार म्हटलं ह्याच्यावर मी. तर मी मग त्यातून मजा करायचो, पुस्तक लिहिलं पाहिजे, लिहा तुम्ही. भोसले म्हटले, पुस्तकाचं नाव काय द्याल? म्हटलं देऊ, हे त्यांचं नाव आहे, नरकातला स्वर्ग. नरकातलं म्हणजे लोक असं कसं काय नरकातला स्वर्ग आपण म्हणायचं. ते म्हटले की आपण गुडघ्यापर्यंत बुडालेलो आहोत इथे, बाकीच्या यार्डामध्ये कमरेच्या वर पाणी आहे. म्हणजे आपल्यासाठी या स्वर्गच आहे. आपण पाया इथपर्यंत आहे पाणी आपल्याकडे, पण बाकीच्या इतर जे यार्डामध्ये आपण पाहिलं